गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला MST CET-कडनं म्हणजे CET सेलकडनं ज्या फ्री मॉक टेस्ट देण्यात आलेल्या आहेत PCM आणि PCBच्या त्याबद्दल माहिती देतो आहे. याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याआधी माहिती मिळालेली आहे, त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचलेली आहे, पण ज्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओमध्ये ती टेस्ट कशा कुठून तुम्हाला लॉग इन करून कशा अटेम्प्ट करायच्या त्याबद्दल माहिती देणार आहे. या टेस्टमध्ये बघा, ज्यांनी PCM आणि PCBचे फॉर्म भरलेले होते CETचे, त्यांना 3 मॉक टेस्ट फ्री आलेले आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या फ्री मॉक टेस्ट द्यायच्या असतील तर कसं लॉग इन करायची ती प्रोसेस आपण यामध्ये सांगतोय. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्हाला एक्स्ट्राच्या काही टेस्ट परचेस करायचे असतील त्याच्यामध्ये तर तुम्ही करू शकता. काहीतरी 118-120 काहीतरी रुपयाची प्राईस किंमत आहे त्याची. ठीक आहे, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. तर आपण लगेच त्या व्हिडिओकडे वळूयात. बघा प्रोसेस काय. लॉग इन करण्यासाठी रजिस्टर्ड ईमेल ID, पासवर्ड त्याच्यामध्ये टाकायचं, साइन इन करायचं. त्यानंतर मॉक आणि सायकोमेट्रिक टेस्ट ह्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल. त्याच्यावर ज्या PCM PCBवाल्यांना फ्री ऑफ कॉस्ट 3 मॉक टेस्ट मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये एकदा जर लॉन्च केलं तर तुमची टेस्ट सुरू होईल आणि तुम्हाला ती टेस्ट देता येईल. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची जी फायनल एक्झाम आहे ती PC म्हणजे टच स्क्रीनवर नसणार आहे. त्याच्यामुळं टॅबवर किंवा मोबाईलवर ही जी मॉक टेस्ट आहे ही देऊ नका. शक्यतो PC बाजूला माऊस असेल अशाच याच्यामध्ये तुम्ही ती एक्झाम द्यावी. का प्रॉब्लेम काय होतो, मुलं टचचा यूज टू होऊन जातात. मग ABCD पैकी A ला टच केलं, B ला टच केलं, C ला टच केलं, मग हे आन्सर आहे, हे चला पुढे. ॲक्च्युअल जे आपल्याकडे सिस्टीम ज्या आहेत जे म्हणजे ऑनलाईन टेस्टसाठी यूज केल्या जातात, जे तुमचे ऑनलाईन CBT टेस्ट होते, त्या सिस्टीम काही एवढ्या ॲडव्हान्स नसतात. ठीक आहे, टच पॅनल तर सोडूनच द्या, तिथं माऊस पण नीट चालला तरी तुमचं खूप चांगलं भाग्य समजायचं. ठीक आहे, त्याच्यामुळे माऊसवरून क्लिक करण्याची तुमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे. अशा हिशोबाने तुम्ही ती एक्झाम द्या. मग टॅबवर वगैरे दिलं तर ठीक आहे, तुमची क्वेश्चनची प्रॅक्टिस होईल, बट ॲक्च्युअल मॉक टेस्ट म्हणजे टेस्ट कशी असते ते देण्यासाठी मात्र तुम्हाला तिथं माऊस आणि PCच हँडल करता आला पाहिजे. ही शक्यता, ही काळजी घ्या. कारण काय होतं, मोस्ट ऑफ द स्टुडंट मग टचचे यूज टू होऊन जातात, मग त्यांना ते माऊस हँडलिंग जमत नाही. मग माऊस हँडलिंग जमलं नाही तर कधी कधी A ला तिथं असं दिसतं की आता समजा मी जसं एक एक्झाम अपेअर केली होती, त्याच्यामध्ये काय झालं होतं, ABCD पैकी एक सिलेक्ट करायचं, आपण माऊस त्याच्यावर घेऊन गेलो की त्याचा कलर चेंज होतो. ठीक आहे, ते व्हाईट असतं किंवा ग्रे असतं, त्याचा कलर ब्ल्यू होऊन जातो. बट प्रॉब्लेम असा आहे की मग ते खरंच क्लिक झालं आहे का हे आपलं माऊसचं क्लिक झाल्यानंतरच तिथं लक्षात येतं. तर असा मुलांना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून माझं एक कळकळीची विनंती अशी आहे की तुम्ही टॅबवर किंवा मोबाईलवर ही एक्झाम देण्यापेक्षा तुम्ही सिस्टीमवर बसून माऊस बाजूला घेऊन त्या माऊसने क्लिक करून तुम्ही ते एक्झाम द्यायला पाहिजे. ठीक आहे, बाकी तुम्ही तुमचा अभ्यास व्यवस्थित चालूच असेल. ठीक आहे, आयसरचे फॉर्म सध्या आपल्याकडे चालू आहेत, ज्यांना भरायचे असतील ते भरू शकतात. ठीक आहे, ऑल दी बेस्ट.